नाही, सकाळी एकदा रुलिंग सभापतींनी दिल्यानंतर पुन्हा काय झालं सभागृहामध्ये मला माहीत नाही, परंतु माझ्याही ऐकण्यामध्ये आलं की तो मुद्दा पुन्हा स्थगित केलेला आहे. बघूया काय आज होतंय. निर्णय म्हणजे या संदर्भात जर आदेश नाही निघाला तर उद्या या संदर्भामध्ये आम्ही दोन्ही पक्ष बसून काही योग्य तो निर्णय घेऊ. नाही, एकदा रुलिंग सभागृहामध्ये दिल्यानंतर पुन्हा तो निर्णय का स्थगित केला, खरं तर हा म्हणजे हे आश्चर्यकारक आहे हा विषय. परंतु ठीक आहे, त्याची माहिती घेऊ आम्ही. नक्की मी माहिती घेतली नाही काय चर्चा, कारण मी त्यावेळेला नव्हतो सभागृहात, मी खालच्या सभागृहात. नाही, हे चुकीचंच आहे ना. म्हणून तर आवाज आम्ही विधिमंडळामध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न त्याकरताच केला की जी घटना परवा सातारमध्ये घडली ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडली. विधान परिषद उपसभापतींनी आधी निलंबनाचे आदेश दिले, मात्र त्यावरती कुठेतरी सांगितलं ना मी सांगितलं. बघूया आता वरिष्ठ काय म्हणतात त्याच्यावर आमचं बघू, आता ठरेल आज आमचं. कारण विरोधकांनी तुम्हाला डिवचलंय, त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही मार कसे खातात, मंत्री नेते आमदार आहे, जर तुम्ही सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांचं काय. ठीक आहे, बघूया. वरिष्ठ आम्ही चर्चा करून या संदर्भामध्ये पुढची पावलं आमची काय असतील हे आम्ही एकत्र बसून ठरवू. या संदर्भात ठोसपणे निर्णय होणं अपेक्षित आहे, कारण की हो, निश्चितपणानं. नाहीतर हे जर या महाराष्ट्रामध्ये असं घडायला लागलं तर हा एक पायंडा पडेल. उद्या जर मंत्रीच या राज्यातला सुरक्षित नसेल तर याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही.